नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, जिल्हा निवड समितीचा आपला यवतमाळ जिल्ह्याचा पेपर चालू आहे। त्यामध्ये आपण त्याचा भाग 1 पाहिला आहे, ज्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ते संबंधित 25 प्रश्न पाहिलेले आहेत। तर त्याचा इथे आपण भाग 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण इंग्रजी व्याकरणशी संबंधित 25 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण आगामी येणारी जी तलेट भरती आहे आता तुमची लवकरच होणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या या भागाकडे वळूयात, पाहूयात आजच्या या भाग 2 मधील आपला हा इंग्रजी व्याकरणवरील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला म्हणजे प्रश्न क्रमांक 26 काय आहे? चूज द ऑप्शन विच इज मोस्ट नियरली द सेम इन मिनिंग ऑफ स्क्वांडर। तर स्क्वांडरचा अर्थ काय असतो? तर उधळपट्टी करणारा म्हणतो, म्हणजे उधळपट्टी पैशाची करणारा, त्याला आपण काय म्हणतो? खूप खर्चिक व्यक्ती किंवा उधळपट्टी करणारा, म्हणजे त्याला काय म्हणतो? कसे फालतूपणे खर्च करणारा किंवा स्पेंड वेस्टफुली, म्हणजे उधळपट्टी करणारा देखील म्हणतो स्क्वांडर। म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। स्क्वांडर म्हणजे काय? उधळपट्टी करणारा म्हणजे स्पेंड वेस्टफुली। पुढे प्रश्न क्रमांक 27। तर काय दिलं आहे? चूज द ऑप्शन विच इज मोस्ट नियरली सेम इन द मिनिंग ऑफ मॉडेस्ट। तर इथे मॉडेस्ट दिले त्यांनी, तर इथे यस नाही आहे, फक्त इथे त्यांचं करेक्शन करा, तिथे मॉडेस्ट दिले त्यांनी। तर मॉडेस्टचा अर्थ काय असतो? त्याला आपण काय म्हणतो? विनम्र किंवा नम्र व्यक्ती म्हणतो, म्हणजे मॉडेस्ट। आणि त्याच्या समानार्थी काय असतं? तर हंबल मध्ये देखील त्याचा अर्थ विनम्र किंवा नम्र होतो, म्हणजे त्याच्या जवळपासचा सेम अर्थाचा मिनिंगचा अर्थ काय असेल? मॉडेस्ट म्हणजेच हंबल म्हणजेच नम्र किंवा विनम्र। ऑप्शन 1 जे ते आपला आन्सर येईल, मॉडेस्टला हंबल येईल। पुढील प्रश्न क्रमांक 28 काय? चूज द ऑप्शन विच इज मोस्ट अपोजिट इन द मिनिंग। आता इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा। आता आपण समानार्थी पाहिला, मॉडेस्टचा हंबल येतो, त्याप्रमाणे आता माहीत। तर माहीत म्हणजे काय असतं? तर रियालिटी म्हणतो त्याला। तर रियालिटीच्या विरुद्धार्थी असतं माहीत म्हणजे। तर माहीतचा अर्थ काय होतो? पुराणकथा, दंत किंवा भाकीत कथा, किंवा त्याला आपण कल्पित कथा म्हणतो, म्हणजे माहीत, पुराणकथा, दंतकथा। तर त्याच्या विरुद्धार्थी काय असतं? रियालिटी म्हणजे काय? वास्तवदर्शी म्हणतो आपण, म्हणजे जशा तशा घडलेल्या। आणि माहीत म्हणजे काय? तर कल्पनाने आपण तयार केलेल्या कल्पित कथा किंवा त्याला पुराणकथा म्हणतो। म्हणजे माहीतच्या विरुद्धार्थी काय येईल? तर रियालिटी येईल, म्हणजे वास्तव येईल, म्हणजे माहीत रियालिटी। ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 29 काय आहे? फाइंड द करेक्ट फेमिनाईन ऑफ फॉक्स। तर फॉक्सची जी मादी असते तर त्याला आपण काय म्हणतो? मादी कोल्हीनला फिक्सेन म्हणतो, म्हणजे फॉक्स म्हणजे नर कोल्हा, फिक्सेन म्हणजे मादी कोल्हीन, म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं करेक्ट फेमिनाईन असेल फॉक्सचं विक्सेन। पुढील प्रश्न क्रमांक आता इथे 30 ते 32 साठी दिले त्यांनी डायरेक्शन्स। चूज द करेक्ट ऑप्शन। आता इथे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। तर काय दिलं आहे? नो मॅटर व्हॉट हॅपन्स आय विल डॅश डॅश यू, सो डोंट बी अफ्रेड। तर आता काय म्हणतो? स्टँड बाय म्हणतो आपण, आय स्टँड बाय यू, स्टँड बाय म्हणतो वी, आय विल स्टँड बाय यू, सो डोंट बी अफ्रेड, म्हणजे तू काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, असं म्हणतो आपण। म्हणजे काही होऊ दे, नो मॅटर, काही झालं तरी तू भिवू नकोस, आय स्टँड बाय यू, मी तुझ्याबरोबर आहे, तू घाबरू नकोस, असा त्याचा अर्थ होतो। तर ते स्टँड नंतर कधीही बाय असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। स्टँड बाय येईल ते, नो मॅटर व्हॉट हॅपन्स आय विल स्टँड बाय यू, सो डोंट बी अफ्रेड, मी तुझ्याबरोबर आहे, तू काहीही काळजी करू नको, भिवू नकोस, असं आपण म्हणतो। म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर येईल, काय? स्टँड बाय येईल इथे। पुढील प्रश्न क्रमांक 31 काय? अ मायझर कॅन नॉट पार्ट डॅश डॅश हर गोल्ड। तर आता मायझरचा जर सेपरेट अर्थ जर तुम्ही घेतला तर कंजूस व्यक्ती होतो, आणि याचा जर अ मायझर कॅन नॉट पार्ट विथ काय येणार? हर गोल्ड येणार। इथे काय येणार? विथ येणार इथे काय रिकाम जागी विथ येणार इथे। तर अ मायझर कॅन नॉट पार्ट विथ हर गोल्ड। तर या पूर्ण जर वाक्याचा जर आपण अर्थ काढला तर काय होतं? कंजूस कोणालाही पैसे वाटत नाहीत, किंवा त्यांचा पैशातील ते हिस्सा कोणालाही देत नाहीत, असा त्याचा अर्थ होतो। जे कंजूस अति व्यक्ती असतात ते आपला हिस्सा कोणालाही वाटत नाहीत, म्हणजे कारण ते कंजूस असतात खूप। म्हणजे त्याचा वाक्यानुसार अर्थ असा येतो, म्हणजे अ मायझर कॅन नॉट पार्ट विथ हर गोल्ड, म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 32 काय आहे? द प्रॅक्टिस वॉज ब्राउट डॅश डॅश टू प्रिव्हेंट सर्टिन ॲब्युसेस। तर ॲब्युसेस म्हणजे काय? गैरवर्तन। म्हणजे प्रॅक्टिस कशासाठी घेतण्यात आली होती? हे जे खेळामधील जे गैरप्रकार आहेत ते टाळण्यासाठी ती प्रॅक्टिस घेण्यात आलेली होती, याचा असा हा अर्थ होतो। तर इथे काय येणार? तर इथे इन येणार। द प्रॅक्टिस वॉज ब्राउट इन टू प्रिव्हेंट सर्टन ॲब्युसेस। तर इथे काय येईल? तर इन येईल शब्द, म्हणजे द प्रॅक्टिस वॉज ब्राउट इन टू प्रिव्हेंट सर्टन ॲब्युसेस। ॲब्युसेस म्हणजे काय? म्हणजे खेळातील गैरप्रकार करण्यासाठी प्रॅक्टिस घेणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी प्रॅक्टिस घेतली असा अर्थ होतो। म्हणजे द प्रॅक्टिस वॉज ब्राउट इन टू प्रिव्हेंट सर्टन ॲब्युसेस, गैरवर्तन टाळण्यासाठी प्रॅक्टिस घेणे
गरजेचं होतं. म्हणजे ऑप्शन इथे काय 2 जे दिले ते इन येणार, ते इन टू प्रिव्हेंट सर्टन ॲब्युसेस, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 33. तर आता इथे काय दिलं, आता इथे आपल्याला ट्रिफिकच्या आपल्याला जवळचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर ते ट्रिफिक म्हणजे काय, तर क्षुल्लक म्हणतो, आणि त्याच्या जवळचा काय असतो, तर ट्रिव्हियल असतो. ट्रिफिक आणि ट्रिव्हियलचा एकच अर्थ होतो, म्हणजे क्षुल्लक म्हणजे क्षुल्लक बाब म्हणतो एखादी आपण, क्षुल्लक गोष्ट, त्याला ट्रिफिक किंवा ट्रिव्हियल म्हणतो. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 34. आता 34ला इथे काय दिलं, हँड आणि हँडला काय येणार, हँडी येणार. हँडी म्हणजे काय, एखादी गोष्ट सुलभतेने करणे किंवा सुलभ म्हणतो काम. हँड किंवा हँडी हातातलं सुलभ काम म्हणतो. हँडचं काय येईल, तर ते हँडी येईल, सुलभ. किंवा आणि हेरिडेटरी म्हणजे काय, तर अनुवांशिक किंवा वारस म्हणतो. तर आता इथे तर हायर अर्थ काय असतो, तर हायर म्हणजे काय, वारस त्याला म्हणतो आपण हायर. त्याप्रमाणे हेरिडेटरी म्हणजे काय, अनुवांशिक, म्हणजे त्याचा वारसचा अर्थ होतो. हायर म्हणजे काय, वारस, आणि हेरिडेटरी म्हणजे काय, अनुवांशिक वारस. अनुवांशिक किंवा त्याचा अर्थ वारस होतो, म्हणजे दोन्ही एकमेकाशी जवळ आहेत. म्हणजे हायरसाठी काय आहे, तर इथे हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिकता किंवा वारस हे समान अर्थ होतात. म्हणजे ऑप्शन 1 जे दिले ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 36 काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रामॅटिकली करेक्ट. तर आता ग्रामॅटिकली करेक्ट आपल्याला इथे वाक्य निवडायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं, लेटसने सुरुवात झाली आहे वाक्याची, तर लेटस गो टू द पार्क. तर आता जेव्हा वाक्याची सुरुवात झालेली असते, तर त्याचा क्वेश्चन टॅग काय असतो, तर लेटसने सुरुवात झालं म्हणल्यावर तुम्ही काय पण करा, त्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तर त्याचा शाल होई येतो आणि तिथे प्रश्न असतो. हे तुम्ही नियम लक्षात ठेवा. लेटस जर सुरुवातने वाक्य असेल आणि नुसते जर लेटनं सुरुवात झाला असेल तर विल यू येतं, आणि लेट असने जर झाला असेल गो टू द पार्क तर त्याचं शाल होई येतं. म्हणजे इथे डायरेक्ट ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल. लेटस गो टू द पार्क शाल होई, म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल. आणि इथं फक्त लेट असं तर तिथं विल यू आलं असतं. पुढील प्रश्न क्रमांक 34 काय, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच. पुढील प्रश्न काय दिलेला आहे, तर लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. तर आता मोराचे पिसारा कसा असतो, तर वेगवेगळ्या रंगाचा, पर्पल, ग्रीन, याप्रमाणे जांभळे, निरंगी, हिरवे असे त्याचे कलर असतात मोराच्या म्हणजे पंखाचे. तर ते इथे आता फिगर ऑफ स्पीच ओळखायचं, म्हणजे इथे अलंकार कोणता आला आपल्याला ओळखायचा आहे. लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल आणि ग्रीन. तर आता पी इथे शब्द चमत्कृती म्हणजे शब्दाच्या साम्य चमत्कृतीपूर्ण इथे साधलेला आहे. तर इथे कोणता अलंकार असतो, तर इथे अलिट्रेशन अलंकार असतो. इथे पीची चमत्कृती साधलेली आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, तर जे मराठीत त्याला आपण कोणता अनुप्रास अलंकार म्हणतो. म्हणजे अक्षराची पुनरावृत्ती जिथे होते तिथे अलिट्रेशन किंवा अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे अजून उदाहरण, तर द वाईल्ड वेस्ट वाइंड म्हणजे WWW, म्हणजे इथे काय अक्षरांची पुनरावृत्ती होते, तिथे अलिट्रेशन अलंकार होतो. त्याप्रमाणे रिपिटेशन म्हणजे काय, पुनरावृत्ती होणे म्हणजे शब्दांची, जसे जस्ट स्माईल, लिटल मॅन, जस्ट स्माईल, इथे म्हणजे जस्ट स्माईल या शब्दांची पुनरावृत्ती झाली, तिथे रिपिटेशन अलंकार होतो. त्याप्रमाणे पॅराडॉक्स अलंकार. तर पॅराडॉक्स अलंकार म्हणजे काय, तर विरोधाभास अलंकार म्हणतो मराठीत त्याला आपण. म्हणजे दोन विरोधी कल्पना हे मांडून ते एकच आहेत असं मान्य, त्याला म्हणजे विरोधाचा भास निर्माण करणं म्हणतो. म्हणजे काय, माय स्लेट रिमेन्स ब्लँक इन स्पाईट ऑफ रायटिंग, म्हणजे ते पॅराडॉक्स अलंकाराचं उदाहरण येतं. म्हणजे काय, माझी पाटी लिहिली तरी कशी काय रिकामीच आहे, लिहूनसुद्धा माझी जी पाटी आहे ती रिकामीच आहे, असं त्याचा अर्थ होतो. इन्स्पाईट ऑफ, आता इथे खालीच उदाहरण दिले ती, माय स्लेट रिमेन्स ब्लँक इन्स्पाईट ऑफ रायटिंग, लिहिले तरी माझी पाटी कोरीच राहिली, म्हणजे पॅराडॉक्स अलंकार. म्हणजे इथे काय, विरोधाचा भास निर्माण केलेला आहे इथे, त्याला आपण पॅराडॉक्स अलंकार म्हणतो. आणि हायपरबोल अलंकार. तर हायपरबोल अलंकार आपण कशाला म्हणतो, तर ज्यामध्ये म्हणजे एखादी गोष्टी आपण जास्त फुगवून सांगतो, तर त्याला मराठीमध्ये आपण काय, अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. मराठीमध्ये हायपरबोलला काय म्हणतात, अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. म्हणजे एखादी कल्पना फुगवून सांगणे किंवा गोष्ट फुगवून सांगणे म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, हायपरबोल अलंकार म्हणतो. म्हणजे ती रडले समुद्र हे कसं आहे, फुगवून सांगितलेलं आहे, मराठीमध्ये अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण होईल. म्हणजे हे 4 अलंकार आपण इथे पाहिले. आता त्याच्या देखील खालचा प्रश्न काय आहे, माय स्लेट रिमेन्स ब्लँक इन स्पाईट ऑफ रायटिंग, म्हणजे माझी पाटी कोरीच आहे लिहिल्यावर सुद्धा. तर ते कसं आहे, तर विरोधाचा भास निर्माण केला आहे, तर ते पॅराडॉक्स अलंकार आहे. आताच आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 39. आता इथे काय दिलं आहे,
तर 39 ते 41 3 प्रश्नांसाठी आता इथे पॅसेज दिलेला आहे. तर आता हा पॅसेज काय आपण इथे आता त्याचा अर्थ पाहूयात. तर आता डायरेक्शन फॉर क्वेश्चन्स 39 to 41 रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. तर आता काय दिलं आहे, वी स्टेटेड पिचिंग द हायेस्ट कॅम्प दॅट हॅज एव्हर बीन मेड. तर आता स्टेटेड म्हणजे काय, तर आम्ही भरवले किंवा सांगितले, म्हणजे आम्ही असं कॅम्प भरवलं, आत्तापर्यंत बनवले जे आमचं कॅम्प होतं त्यापैकी सर्वोच्च शिबिरांची आम्ही पिचिंग सुरू केली. म्हणजे ते आमचं जे म्हणजे कॅम्प जे होतं, म्हणजे सर्वोच्च शिबिर जे होतं, म्हणजे आता ट्रेकिंग वगैरे ज्याला म्हणतो आपण, ते जे शिबिर आहे म्हणजे उंच दुर्गम ठिकाणी चढायचं ते जे आहे, तर आतापर्यंत सर्वात मोठं आमचं कॅम्प ते आतापर्यंत हे होतं. आता पुढे काय म्हणले, एव्हरीथिंग टूक 5 times ॲज लॉंग ॲज इट वूड हॅव टेकन इन अ प्लेस. म्हणजे खूप वेळ, म्हणजे 5 times जास्त अंतर चालल्यानंतर आम्हाला एक ठिकाण तिथे सापडलं की वेअर देअर वॉज इनफ एअर टू ब्रीथ, म्हणजे जेथे श्वास घेण्यापुरती तरी थोडी हवा होती असं ठिकाण आम्ही पाहिलं. बट ॲट लास्ट वी गॉट द टेंट. म्हणजे शेवटी ते ठिकाण पाहिलं आणि आम्ही खूप कंटाळवाणे झालो तिथे 5 times आम्ही चालून. तर तिथे काय झालं, तर आम्ही फायनली लास्ट वी गॉट अ टेंट अप अँड वी ट्रॅव्हल्ड इन इट वॉज नॉट टू बेड. म्हणजे काय, आम्ही तिथे तंबू किंवा तळ ठोकला आमचा अशा ठिकाणी जिथे की आपल्याला श्वास घ्यायला म्हणजे आपल्याला इनफ एअर असेल, पुरेशी हवा असेल तिथे श्वास घेण्यासाठी. तिथे आम्ही शेवटी तंबू असं एक ठिकाण शोधलं, तिथे तंबू आम्ही लावला आणि त्यामध्ये आम्ही ट्रॅव्हल्ड इन इट वॉज नॉट टू बेड. म्हणजे आम्ही तिथे रेंगाळत पडलो त्या हवेमध्ये थोड्या त्या आमच्या तंबूमध्ये. पुढे काय, देअर वॉज ओनली लाईट वाइंड. म्हणजे थोडीशी हवा तिथे वाहत होती, लाईट थोडी हवा. अँड इनसाइड इट वॉज नॉट टू कोल्ड फॉर अस टू टेक ऑफ आवर ग्लोव्ज. म्हणजे आतमध्ये इतकी ही थंडी नव्हती की आम्ही आमचे म्हणजे आम्ही जे हातामध्ये आमचे जे ग्लोव्ज घातलेले होते ते आम्ही काढून ठेवू शकत होतो. म्हणजे एवढं देखील तिथे थंड वातावरण होतं त्या आमच्या टेंटमध्ये. ॲट नाईट मोस्ट क्लाइंबर्स टेक ऑफ देअर बूट्स. म्हणजे रात्री जेव्हा झाली तेव्हा जे क्लाइंबर्स होते, म्हणजे चढणारे म्हणजे ट्रेकिंग करणारे जेवढे माणसे आले होते त्यांनी काय केलं, टेक ऑफ देअर बूट्स, म्हणजे त्यांचे जे बूट्स होते त्यांनी ते काढले. बट आय प्रिफर टू कीप देम ऑन. म्हणजे पण मी काय, ते माझे बूट काढले नाहीत, मी तसेच ठेवले पायामध्ये. हिलरी ऑन अदर हँड. आता हिलरी त्यामध्ये एक व्यक्ती होती हिलरी नावाची. हिलरी ऑन अदर हँड टूक हिज ग्लोव्ज. मग हिलरीने तिचे जे ग्लोव्ज होते हातात ते काढले. अँड लेट देम नेक्स्ट टू हिज स्लिपिंग बॅग्स. नंतर तिने काय केले, ते तिची स्लिपिंग बॅग होती त्यामध्ये ते ग्लोव्ज ठेवून टाकले. तर असा हा म्हणजे पॅसेज आहे, मी ट्रेकिंगवर आधारित हा पॅसेज आहे. तर यामध्ये असं सांगितलं आहे. तर इथे पहिला प्रश्न काय, आता इथे आपण आता प्रश्न पाहूयात. व्हॉट डज द एक्सप्रेशन ऑफ पिचिंग द हायेस्ट कॅम्प इम्प्लाय. आता सुरुवातीला दिले द पिचिंग द हायेस्ट क्लॅम्प म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, सो फार नो बडी हॅज क्लाइम्बड दॅट हाय. म्हणजे आतापर्यंत कोणीही एवढ्या उंच ठिकाणी गेलेलं नव्हतं, म्हणजे ट्रेकिंग करण्यासाठी किंवा शिबिरासाठी. म्हणजे त्याचा अर्थ होतो, द एक्सप्रेशन ऑन पिचिंग द हायेस्ट कॅम्प मीन्स सो फार नो बडी हॅज क्लाइम्बड दॅट हाय. आतापर्यंत सर्वोच्च आम्ही जे आतापर्यंत आमच्या शिबिरातील कोणीही एवढ्या उंच ठिकाणी गेलेलं नव्हतं असा त्याचा अर्थ होतो, किंवा एवढ्या लांब. पुढील प्रश्न क्रमांक 40 काय, दे टूक अ लॉंग टाईम टू फिनिश द वर्क बिकॉज. म्हणजे त्यांना आता त्याची काम संपवाय, म्हणजे जसं जसं पुढं जाईल तसं त्यांना वेळ खूप लागला. मग काम का लागलं, दे टूक अ लॉंग टाईम. मग एवढा जास्त वेळ का लागला त्यांना चढायला, कारण देअर वॉज नॉट इनफ एअर टू ब्रीथ. म्हणजे तिथे जिथे ते जात होते तिथे त्यांना काय, म्हणजे त्यांना श्वास घेण्यापुरती हवा मिळत नव्हती, त्यामुळे ते टूक अ लॉंग टाईम टू फिनिश. म्हणजे खूप वेळ ते चालत होते. म्हणजे अशा ठिकाणी शेवटी जाऊन ते पोहोचले की तिथे थोडी श्वास घेण्यापुरती हवा असेल आणि तिथेच त्यांनी तंबू ठोकला. म्हणजे जोपर्यंत त्यांना देअर वॉज नॉट इनफ एअर टू ब्रीथ, म्हणजे जोपर्यंत त्यांना श्वास घेण्याइतकी हवा नव्हती तोपर्यंत त्यामुळे ते खूप वेळ चालत राहिले असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दे टूक अ लॉंग टाईम इन अ फिनिश द वर्क बिकॉज देअर वॉज नॉट इनफ एअर टू ब्रीथ. पुढील प्रश्न क्रमांक 41 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. या उत्तर काय, फेन दे ट्रॅव्हल्ड इंटू द टेंट. म्हणजे ते कधी त्या ट्रॅव्हल्ड म्हणजे काय, रेंगाळले, ते टेंटमध्ये ते रेंगाळले का. ट्रॅव्हल्ड इंटू दे म्हणजे केव्हा ते रेंगाळले. म्हणजे ते का बरं रेंगाळले, कारण तेथे कोणतेही थंड वार नव्हतं. आणि दे टूक ऑफ देअर ग्लोव्ज बिकॉज इट वॉज नॉट व्हेरी कोल्ड. आणि त्यांनी काय केलं, वेन दे ट्रॅव्हल्ड इंटू द टेंट, म्हणजे जेव्हा त्यांनी टेंटमध्ये रेंगाळायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी काय केलं, दे टूक ऑफ देअर ग्लोव्ज. म्हणजे त्यांनी त्यांचे जे ग्लोव्ज होते ते काढले. बिकॉज देअर वॉज नॉट व्हेरी कोल्ड, म्हणजे आतमध्ये खूप जास्त थंडी नसली आणि त्यांनी हातातले ग्लोव्ज काढले आणि ते रेंगाळत होते त्या
तंबूमध्ये. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. वेन दे क्राउड इन टू द टेंट दे टूक ऑफ देअर ग्लोव्ज बिकॉज इट वॉज नॉट व्हेरी कोल्ड. म्हणजे खूप जास्त थंड नसल्याने त्यांनी ते ग्लोव्ज काढून टाकले टेंटमध्ये गेल्यानंतर. पुढील प्रश्न क्रमांक 42 काय दिलं आहे, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ लाव्ज. तर आता लाव्ज म्हणजे काय, आता डोक्यातले जे ऊ असते आपल्या डोक्यात तर तिला आपण काय म्हणतो, ऊ म्हणतो, म्हणजे लाव्ज म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये. आणि त्याचं अनेक वचन काय होतं, आता माऊसचं कसं माईस होतं, एक उंदीर असेल तर माऊस, अनेक असेल तर माईस होतं, त्याप्रमाणे लाव्ज एक ओ असेल तर लाव्ज येतं, अनेक ओवा असतील तर त्याला आपण लाईस म्हणतो. म्हणजे एक ओ असेल तर लाव्ज, त्याचं अनेक वचन लाईस येतं. हे तुम्ही काय करतात, लाव्सेस करतात, म्हणजे हे चुकीचं ठरतं. पण लाव्जचं काय होतं, LIC लाईस, म्हणजे अनेक उवा होतो याचा अर्थ. पुढील प्रश्न क्रमांक कितवा आहे, 43 काय आहे, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ लोफ. तर लोफ म्हणजे काय, तर आळसात वेळ घालवणारा किंवा उनाडक्या व्यक्ती, म्हणजे काम नसलेला किंवा म्हणजे सर्व दिवस आळसात घालवणारा, त्याला आपण लोफ किंवा लोफर, तुम्ही शब्द ऐकला असेल लोफर म्हणजे लोफ, आळसात वेळ घालवणारा, त्याला आपण लोफ म्हणतो. तर त्याचं अनेक वचन काय होतं लोफचं, तर लोव्ज होतो. एक मध्ये दिले LOAVES लोव्ज होतं लोफचं अनेक वचन, यफचं VES. पुढील प्रश्न, चूज दी प्लुरल फॉर्म ऑफ ऑक्स. आता ऑक्स म्हणजे काय, बैल. आता एक बैल असेल तर बैल, अनेक बैल असेल तर बैलच म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्याचं ऑक्सेन होतं अनेक वचन. काय होतं, प्लुरल फॉर्म ऑफ ऑक्स इज ऑक्सेन, अनेक बैल. पुढील प्रश्न क्रमांक 45 काय, ही वॉज द मोस्ट इलोक्वंट स्पीकर डॅश आय एव्हर हिअर. म्हणजे तो असा एक वक्ता होता, जो असा प्रभावी किंवा कुशल किंवा वक्तृत्वपूर्ण वक्ता होता, म्हणजे स्पष्ट बोलणारा वक्ता होता, जो की आत्तापर्यंत मी पाहिलेला, आत्तापर्यंत मी ज्याला ऐकले तो आत्तापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता होता, याचा अर्थ होतो इलोक्वंटचा. म्हणजे काय, तर टील म्हणजे पर्यंत, म्हणजे आत्तापर्यंत मी ऐकलेला हा सर्वात म्हणजे वक्तृत्वपूर्ण किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता होता, याचा असा अर्थ होतो. म्हणजे ते काय, टील आय एव्हर हिअर्ड. ही वॉज द मोस्ट इलोक्वंट स्पीकर टील आय एव्हर हिअर्ड. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 46 काय, ही वॉज लिव्ड हिअर. तर इथे काय यायला पाहिजे, इथे फॉर यायला पाहिजे, पण त्याने फॉर दिलेलं नाही. ही वॉज लिव्ड हिअर फॉर 10 years, म्हणजे तो इथे 10 वर्षापर्यंत इथे राहिलेला होता. फॉर 10 years पाहिजे, तर इथे दिलेलं नाही, तर इथे काय फॉर येतं. तुम्ही लक्षात ठेवा, ही वॉज लिव्ड हिअर FOR फॉर येतं, इथे काय येतं FOR रिकाम्या जागी. पुढील प्रश्न क्रमांक, आता इथे डायरेक्शन्स दिले आहेत 47 आणि 48 या क्वेश्चनसाठी. चूज द करेक्ट आन्सर टू नेम द क्लॉज अंडरलाईन इन द सेंटेन्स. आता क्लॉज म्हणजे कोणतं उपवाक्य आपल्याला निवडायचं आहे. ही नोज व्हाय शी वॉज लेट. तर व्हाय म्हणजे का किंवा कारण की आपण वापरतो, तर त्याला माहीत होतं व्हाय शी वॉज लेट, ती उशिरा का आली त्याला माहीत होतं त्याचं कारण. म्हणजे काय, व्हाय, व्हॉट, कशासाठी, हे जे येतात तर ते कशामध्ये येतात, तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये येतात. म्हणजे क्रियाविशेषण गौण वाक्याचा उपगौण वाक्याचा प्रकार आहे हा. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेले आपलं आन्सर असेल क्रियाविशेषण गौण वाक्य, म्हणजे कारणदर्शक क्रियाविशेषण गौण वाक्याचा प्रकार आहे ही नोज व्हाय शी वॉज लेट. पुढील प्रश्न क्रमांक 48 हा देखील क्लॉजवर तर आहे. तर आता हे थोडं ह्यात फरक आहे. ही द बॉय हू ब्रोक द विंडो, म्हणजे तो जो मुलगा होता त्याने ती खिडकी मोडली. हू ब्रोक द विंडो, म्हणजे तोच होता त्याने ती खिडकी मोडली, याचा अर्थ होता. तर हू, आता इथे हू काय म्हणून वापरला आहे, तर इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला. म्हणजे हे कसं आहे, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं उदाहरण आहे. म्हणजे हूने, हुईच, हुज, हुमने जे जोडलेले वाक्य आहे तरी ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये येतात. ही द बॉय हू ब्रोक द विंडो, म्हणजे हे कसं आहे, तर हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये येतं. पुढील प्रश्न क्रमांक 49 काय आहे, मिनिंग ऑफ बिल्ड कास्टल्स इन द एअर. म्हणजे हवेत घरे बांधणे किंवा हवेत ताजमहाल बांधणे, किंवा असं आपण म्हणतो पक्षी हवेत उडवणे, किंवा ह्याला कास्टलला काय म्हणतात, किल्ले किंवा दुर्ग हवेत बांधणे. ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे एखादं खोटं स्वप्न पाहणे किंवा टू डे ड्रीम म्हणतो. म्हणजे उगाच काहीतरी विचार करणे किंवा मनाची कल्पना करणे. बिल्ड कास्टल्स इन द एअर म्हणजे टू डे ड्रीम, हे याचा अर्थ येईल. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. आणि आजचा आपल्या भाग 2 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 50 काय आहे, तर मिनिंग ऑफ टू अचिलीस हिल. तर अचिलीस हिल म्हणजे काय, एखाद्याचा वीक पॉईंट किंवा कमकुवत बाजू जी असते त्याला आपण काय म्हणतो, अचिलीस हिल, किंवा कमजोरी असते एखाद्याची त्याला आपण वीक पॉईंट म्हणतो. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. अचिलीस हिल म्हणजे काय, कमकुवतपणा किंवा कमकुवत एखाद्याची बाजू असते किंवा भाग असतो, त्याला आपण वीक पॉईंट म्हणतो. तर मित्रांनो, आज आपण इथे आपला जो भाग 2 चालू होता तलाठी भरतीचा जो आपला
पेपर चालू आहे यवतमाळ जिल्ह्याचा 2015चा. त्याचा आपण भाग 2मध्ये इंग्लिश ग्रामरचे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करावं, समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. तर धन्यवाद मित्रांनो. कोणती जर शंका असेल तर कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.